हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि क्रिशा त्रिशा एकदम फ्रेशनअप झालेल्या आहेत, आंघोळ वगैरे करून. त्यासोबत हेअर वॉश पण झालेला आहे. हेअर वॉश करून केस पण सुकवून झालेत आणि आज त्या दोघीजणी नवीन ॲक्टिव्हिटी शिकलेल्या आहेत. तर पेपरमध्ये जे असे 2 पिक्चर येतात आणि त्याच्यातले फरक ओळखायचे असतात, तर ते आज त्या शिकलेल्या आहेत. म्हणजे पेपर तिथे होता आणि सहज त्रिशाचं लक्ष गेलं. तिने विचारलं, मम्मा हे काय आहे? तर मी त्यांना सांगितलं की त्या 2 पिक्चरमधला असा डिफरन्स ओळखायचा असतो. तर त्या दोघी लगेच कामाला लागल्या आणि अगदी मनापासून डिफरन्स शोधत आहेत. तर बघू त्यांना किती डिफरन्स सापडतात. आणि लहान मुलांना ना असं नवीन काहीतरी गोष्टी शिकवल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून त्यांची मेमरी पण शार्प होते आणि नवीन नवीन गोष्टी ते शिकत जातात. सो येस, क्रिशा त्रिशा आजपासून ही एक छान अशी गोष्ट शिकलेल्या आहेत. तोच ना, मग त्याला केलं ना मगाशी सर्कल. तो स्नेकच आहे ना, तू इथं केला ना सर्कल, तोच इथे पाहिजे ना. मग तो बरोबर आहे, मगाशीच झालं ते. किती करायचे? 12. इथे तर हे दिलंय 40. इथं दिले शेजारी छायाचित्रातील 12 फरक ओळखा. 12 होते का? ट्राय चालू आहे आमचं. छान केलं. व्हेरी गुड. हसतोय. थांबा. एक सेकंड. बघा, हा छोटावाला जिराफ हसतोय आणि हा हसत नाही. बरोबर. व्हेरी गुड. मम्मी हसतीये. तो तिकडे का बघतो? ते मेमरी शार्प होते याने. येस, फर्स्ट टाइम ट्राय करतात क्रिशा त्रिशा, पण त्यांनी आता दोघे मिळून करताय ना सोनू. तर बरेच फरक ओळखले त्यांनी. फक्त आता 3, 4, 5च राहिले. फक्त 10च राहिले. आमच्या 10 नाही राहिले. अगं 9 झाले ना आपला. 12च आहेत, फक्त 4 राहिले. आवाज शोध 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 शोध. दोघांचे सेम पेपर. त्या छोट्या जिराफला किती लेग्स आहे? एका पिक्चर मध्ये किती आहेत? 4. आणि एका याच्यामध्ये 3च आहेत. मग इथे हा वाला नाहीये ना, मग त्याला कर. भेटलं का? आता किती राहिले? 2च राहिले आता फक्त. 2 11. आता 10 झाले आमचे. 10 झाले दादा. आपला 1 2 तक नाही, तिकडे वरती बघ. आता 2च राहिलेत. बघ बर. त्याच्या बॉडीवर इथे जास्त होते की नाही आणि इथे कमी आहे. मग इथे एक ड्रॉ केला तू. तो एक झाला. आता 1च राहिला आता. हा, पहिले तुम्ही सापडतात. बरं ठीक आहे. हा, आता फक्त 1च राहिला. 4 राहिले ना. तू तर म्हणली ना किती बोलायचं. अगं झाले आता 12, 11 झाले. आता 1 राहिला फक्त. तोंडात नको घालूस. इथे खाली ठेव. मी पण सापडू लागते. इथे ठेव, मग सांगते मी. आता फक्त 1 राहिला, तो सापड. तर आज तुमच्यासोबत एक स्वीट अशी रेसिपी शेअर करते आहे, दुधी भोपळ्याचा हलवा. तर अशा प्रकारे भोपळा किसून घ्यायचा आहे. तुम्हाला किती लागतो त्या प्रमाणात. आम्ही 2 भोपळे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्यातलं अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं. पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आणि असं पाणी निघतं, फेस पण निघतो, ते काढून घ्यायचं, कारण ते चांगलं पण नसतं इतकं. त्याच्यानंतर कढईमध्ये हे सगळं टाकायचं, म्हणजे भोपळ्याचा किस, आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. परतून घ्यायचं. त्याच्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे जाऊन द्यायचा आणि तो भोपळा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. थोडासा कलर चेंज होत आला भोपळ्याचा की त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आणि त्याचसोबत दुधामध्ये व्यवस्थित परत एकदा शिजवून घ्यायचा. दुधामध्ये चांगला शिजत आला भोपळा की त्याच्यानंतर साखर ॲड करायची आणि जर तुमच्याकडे खवा किंवा पेढे असतील तर ते पण वरून टाकायचे. व्यवस्थित मिक्स करायचे, मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि मग ते टाकायचे. त्याचसोबत फ्लेवरसाठी टाकायची आहे विलायची पावडर आणि छान असा आपला हलवा तयार होतो. व्यवस्थित परतवून घ्यायचा. खमंग पद्धतीने वास एकदा सुटायला लागतो आणि खूप मस्त आणि यम्मी लागतो. तर नक्की ट्राय करा. खूप सोपा आणि इझी आहे, क्विक रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही, 15-20 मिनटामध्ये होऊन जातं आणि अशा पद्धतीने झालेला आहे आपला दुधी हलवा तयार. तर तुम्ही याला ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करू शकता. सो ट्राय इट. Later that same evening. कर ना, हॅपी बर्थडे.
तीच म्हणते हॅपी बर्थडे तीर्थू. मामा काय म्हणते तुला? मामा बघ तर त्याचसोबत आज आमच्या क्यूट लिटिल तीर्थाचा बर्थडे होता आणि त्याच्यासाठी आम्ही बर्थडेला आलेलो आहोत. ही त्रिशाची सिस्टर आहे, मावशीची मुलगी. तर तिचा आज सेकंड बर्थडे आहे आणि ती खूप एक्सायटेड होती. मुलांना एकदा समजायला लागलं ना की आपला बर्थडे काय असतो तर अशा प्रकारे ते रिॲक्ट करतात. तर ती खूप हॅपी होती तीर्था आणि तीर्थाला खूप खूप ब्लेसिंग्स आहेत आमच्याकडनं. तर बर्थडे पार्टी छान झाली आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्यानंतर आपला व्लॉग पण एंड होईल. तर व्लॉग हा पुढे कंटिन्यू पहा. केकचे काढले का? केकचे काढले. कपिल डेरे या चिमुरडीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजण त्या डेरेला मार्ग उपस्थित राहिले. सर्वांचा आभार. या ठिकाणी डेरे परिवाराच्या वतीने विनंती आहे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था शहरी केलेली आहे. सर्वांनी जेवून झाले अशी डेरे परिवाराच्या वतीने विनंती आहे आणि तीर्थाला सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.